काय करताय दादा? काय चालू आहे ते? आता माळ टाकायची बाबांनी टाकली. कसली माळ? रुद्राक्ष नाही, त्या माळ त्यांनी ती तसंच टाकले. मी आपण तिकडे तिरुपतीला गेलतो ना, तिथून आणलेली माळ आहे ती. हे काय कोणतं पुस्तक आहे? काशीखंड. बाबांकडे असे देवांची पुस्तकं एक पेटी भरून आहे. आणि तेच तुम्हाला वाटलं ना बंजारा भाषेतच आहे वाटलं काय की लिहिलेलं, म्हणून तुम्ही म्हणले मला काय कळतंय. ते मराठीचं असतं, पर ते नंतर गोष्ट आहे. हां, मग त्यालाच नंतर ट्रान्सलेट करतात ते. एवढं फास्ट वाचन नाही दादा? उगं बोट फिरवत आहे का? हां, मग वाचतच असणार तुम्ही. माहिती आहे मला टायपिंग किती फास्ट करताय ते, मी माहिती आहे आता मला. रोबोटची स्पीडने दादा वाचतात बघा इकडं. बोट किती फास्ट फिरतोय. आता त्यातलंच विचारू का काही, तर मी मग सांगणार काय बरोबर वाचलंय का समजते? हा, एवढं फास्ट? सरकार्य दादांसारखी मेमरी कोणाची नाही. त्यांनी ना एकदा असं काही पण वाचन केलं ते लगेच पाठांतर होतंय त्यांना, मला पण माहिती आहे. आणि कोणतंही काही पण असू द्या, आपण महिना 2 महिन्यापूर्वी किंवा 2-4 वर्षापूर्वीची त्या दिवशी फक्त तारीख सांगितलं, या दिवशी आपण काय केलं त्यांनी सगळं सांगतात. तेवढं पाठांतर रोबोट आहे आपला दादा. मी अभ्यास घ्यायचो 8वी पर्यंत, माझेच पाठ असायचे सर्व प्रश्न. म्हणजे भैयांचे, मला वाटलं ट्युशन क्लासेस घेतले की काय? ट्युशन नाही, ते ट्युशनला पण जात होते. तुम्ही त्यांचा अभ्यास हां हां. दादा इकडं आले, खूप मस्त वाटते. आम्ही काल फिरून आलोय. तो व्हिडिओ टाकलाच नाही मी. त्याचं काय झालंय, कालचा व्हिडिओ नाही टाकाय दादा अजून मी. त्याचे तुकडे तुकडे खूप बनवले ना आपण. पोरं तर नुसतं काका काका करून दादांना सोडतच नाही. ही त्रिशा तर दिवस निघाला की तिथं काका काका चाललाय आता फिरायला, दिल्लीला जातोय. काय म्हणली तेव्हा ती, दिल्ली का बिल्ली? बिल्ली. मुंबईला घेऊन जावा दादा तिला, तुला. त्यांच्याकडं तो पण पुस्तक आहे दादा, त्यावरती ना माणसाचा मृत्यू जवळ आला की काय काय संकेत देतात, तसं आहे तो पुस्तक. मग मी घेतलेला गुपचूप वाचण्यासाठी. नाही वाचू देत त्यांनी मला, मग त्यात तू येडा होशील. हां, ते वही आहे का खालची का? बघू, आमच्या बाबांची अक्षर दाखवतो तुम्हाला. त्यांची त्या काळात किती 7वी का काय झालेले. धनलक्ष्मी बा पाव आवाज काही तो ना, अर्धा पाव बेपाव त्यांनी हातानं काढलंय स्वस्त. आ सांगा की मग, इकडं विचारतात. इकडे या की, ओ इकडे या की. सही करायची मोडी मोडी. हा हा, ते पण शिकलेलेच होते. आमच्या इकडलाच एरिया एवढा सुशिक्षित नाही. तेव्हाच्या काळातलं किती होते काय माहिती. बाबा शिकले हे ते जास्त असेल. हो, त्यांनी काय केलंय माहितीये का, त्यांनी त्यामध्ये वाचन केलंय, यामध्ये बंजारामध्ये ट्रान्सलेट केलंय. ते दिसतं ना. आणि मग नंतर हेच घेतात ते. एक झालंय काय की लिहून त्यांचं. अशा खूप वय आहेत त्यांच्याकडे. आणि बाकी त्यांचे जे शिष्य वगैरे असतात ना, ते घेऊन जातात. खूप शिष्य आहेत त्यांचे. तुम्ही म्हणा बरं पावचं ते. 1 पाव, 2 पाव, अर्धा, 3 पाव, 4 पाव, 1, 5 पाव, 6 पाव, 1.5, 7 पाव, 8 पाव, 2, असं काहीतरी 9 पाव, 10 पाव, 2.5. आम्हाला पाव फिव काय नाही येत. आमच्याकडे बटर होता, पाव नव्हता ना, काय नव्हता. ते कुठं पळाले की त्यांना गोळ्या सगळ्या झाल्या ना घेऊन. लाईटीला काय झालंय काय माहित.
ही तर काही व्हिडिओमध्ये येईन आपण दादा जसं आलाय तसं हिची बोलती बंद आहे म्हणजे घाबरून चुप असते ती असं साडीत राहिली की गोड दिसते अशी कमेंट आली काल आणि अशी शांत असल्यावर मला पण बरं वाटतं जायचंय का फिरायला दादा हा मग तिकडच म्हणतोय धुयेल नंतर आता लाईट गेली आहे ना मस्त वाटतंय ना पण इकडं तुम्हाला पण मला तिकडं आल्यानंतर जसं वाटतंय तसं असतं ना काय नेहमी तेच पण ॲडजस्ट करता तुम्ही आमचं नशीब आहे की आमच्या एवढ्याशा छोट्याशा घरात सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून तुम्ही आनंदाने राहता मस्तपैकी आम्हाला पण आनंद होतोय कालवा कसा असतोय तिकडं असतंय काय असा कालवा कुठं नसतोय ना कारण तुमची घरं लांब लांब अंतराने आहेत आता तिथं ठीक आहे आपल्या पाड्यात जवळजवळ आहेत तरी पण बाकी जिकडं जातोय आपण तिकडं फिराया ते तसेच लांब लांब असतात तिकडं आपण ताईकडे गेलो तर तसेच घर आहेत ना लांब 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 अंतरावरती जरा गप तोंडात तू जीभ घाल आणि शाळेत निघाला काय तिकडं शेळ्या कोणाकडे दिसतच नाही म्हणा हा म्हणजे तिकडं बकरी कुठून येतात मग असतात ना काही लोकांकडे आणि ते आहेत ना मला तर दिसल्याच नाही फक्त हा म्हैस दिसली मला ती दुसऱ्याकडे दिले चारा मग त्यांच्या घरीच बांधतात तिकडच असा अर्धवळे दिलेत म्हणजे नवीन हे झालं की 2 झाले की एक त्यांनी ठेवायचं आहे यांना द्यायचं अर्धे पिल्ले पिल्ले नाही मग तेच ना 2 पिल्ले जन्मली की 1 पिल्लं मोठं झालं की यांना एक त्यांना असं आता थोड्या वेळात आज मंगळवार आहे आज लोक घरी दिसतील तरी नाहीतर रोज निघूनच जातात आज पण आम्हाला जायचं आहे फिराया कुठंतरी हे फिरायचे व्हिडिओ काही नंतरच पोस्ट करेल मी कारण कसं ते तुकडे केलेत ना तर यामुळं तर चला या व्हिडिओला आता इथंच थांबवतो काय चला म्हणूपर्यंत डायरेक्ट बाय बोलली बघा तिला पाठ झालंय व्हिडिओमध्ये कुठं काय बोलायचं आहे आता लव यू किस दे गोड पप्पी गेली पळून बरोबर बसलाय परफेक्ट कोणता हा ना बसवलंय त्याने तिथं ट्रॅक्टर गेला वाटतं फुटलं तिथं हा जा तिकडं मोठं वाहन कोणतं यायचं म्हणलं ना त्याच्यावरूनच येतं आपल्याकडं काही नाही होत प्रॉब्लेम कारण ते इकडून खरं तर त्यांनी इथं हे नाही टाकलं पाहिजे म्हणजे त्यांना रस्ता मोठा होतोय की खाल्लं काय झालं काय तिथूनच हसती